की लगेच सगळे विचारायला लागतात, आता पुढचं केव्हा? शिरीष या प्रश्नाचं उत्तर त्याच्या व्याख्यानात येईल, पुढचं केव्हा ते. एकीकडे आपल्याला आईची आणि बाळाची काळजी घ्यायला लागती, दुसरीकडे लेखक आणि पुस्तक लिहित असतानाच लेखकाचं मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी कुटुंबीय आणि माझ्यासारख्या मित्रांची असती, तर स्त्रीची काळजी तिचं कुटुंब घेतं. गर्भारपणात वेगवेगळ्या तपासण्या करायला लागतात, वेगवेगळे तज्ज्ञ लागतात. त्याच्यामध्ये सोनोग्राफी असते, रक्तलघवीच्या तपासण्या असतात आणि एकंदरीत त्या सगळ्या प्रोसेसवर लक्ष ठेवायला लागतं. पुस्तक लेखनाचं पण काही तसंच आहे. त्याला चांगला संपादक लागतो, मुद्रक लागतो, अक्षर रचनाकार लागतो, मुद्रित शोधक लागतो आणि हे सगळे तज्ज्ञ ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला ती पुस्तकाची प्रसूती सुलभ होते आणि आज आपण बघणार आहोत तसं एखादं गोंडस बाळ जन्माला येतं. हे सगळे प्रसन्न होणं फार गरजेचं असतं. तर मुद्दा काय आहे की डॉक्टर सुरुवातीला का, याचा एवढा खुलासा पुरेसा आहे. शिरीषनी मला पुस्तकाची संकल्पना विस्तारित करण्यासाठी, पुस्तकाचं संपादन करण्यासाठी आणि एकंदरीत पुस्तक प्रकाशनाच्या प्रक्रियेत काय खड्डे असतात, काय टक्के टोणपे आपल्याला येतात, त्याच्यासाठी माझी त्याला काही झाली असेल तर मदत झाली असेल. मला शिरीषची ही जी इंटरॅक्शन झाली त्यातनं मला स्वतःला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात या प्रक्रियेचा मला झालेला मोठा फायदा म्हणजे हे पुस्तक प्रकाशनापूर्वी वाचायला मिळालं. जसं शिरीषला मी 1975 सालापासून ओळखतो, पण ही ओळख एकतर्फी आहे बरं का. शिरीष तो SSC बोर्डात साऱ्या महाराष्ट्रात पहिला आला होता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचे पंढरपुरातले काही सत्कार समारंभ मी पाहिले होते, त्यावेळेला मी लहान होतो. पण एखादा पंढरपूरचा मुलगा, त्यांनी एवढा मोठा बहुमान मिळाला, त्याचं सगळं गाव कौतुक करते, सत्कार करते, त्याचं कुठेतरी माझ्या मनावरती चित्र उमटलं होतं. नंतरचं त्याचं शिक्षण आधी IIT मुंबई आणि नंतर अमेरिकेत झालं, त्यामुळे आमची व्यक्तिगत ओळख होण्याचं काही कारणच नव्हतं. हे ओळखीला कारणीभूत ठरलं त्याचं एक स्वप्न. ते स्वप्न होतं कल्पवृक्ष प्रशालेचं. या प्रशालेच्या नियोजनासाठी पंढरपुरात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक लोकांशी येऊन शिरीष बोलत होता, त्याची संकल्पना मांडत होता. ती प्रचलित शिक्षण व्यवस्थेपेक्षा वेगळी होती आणि त्याच्यामध्ये आता मंदारने सांगितलं तसं त्याचे जे वेगवेगळ्या देशाचे अनुभव, वेगवेगळ्या देशातल्या शिक्षण संस्था, याचा अभ्यास, या सगळ्या त्याच्या स्वप्नाच्या मागे होता. त्याच दरम्यान त्याच्यासोबत मी ज्ञानप्रबोधिनी हराळीमध्ये जाऊन एक दिवस मुक्कामही केला. आम्हाला स्वर्णलता विष्करताईंनी स्वतः फिरून त्यांची शाळा दाखवली आणि त्यांनी ती कशा पद्धतीने विकसित केली ते सांगितलं. कालांतराने त्याच्या शाळेचं स्वप्न प्रत्यक्षात आले. शाळा हळूहळू मूळ धरतीये, लवकरच ती यशस्वी ठरेल. भारतातून अन्य देशात होणारं ब्रेन ड्रेन याच्याविषयी आपण खूप चर्चा ऐकतो. म्हणजे असं की बरेच लोक या बुद्धीच्या स्थलांतराच्या विरोधात बोलत असतात. भारतातले रिसोर्सेस वापरायचे, IIT सारखे चांगल्या पदव्या मिळवायच्या आणि नंतर ही बुद्धी एक प्रकारे बहुराष्ट्रीय कंपन्यात जाऊन ती विकायची. हा शब्द वापरणं कितपत असते, पण ते मॉनिटरी गेन्स आहे तर ती विकायची. आता हा आक्षेप काही अगदीच चुकीचा आहे असं नाही. शिरीष या सगळ्यापासून का वेगळा आहे तर शिरीषनी शेल कंपनीमध्ये काम केलं. अतिशय मोठी कंपनी आहे. शेलचा मराठीत अर्थ शिंपला असा होतो आणि त्या शिंपल्यात आपण हा भारतातला मोती पाठवला, तो तिथे वाढला, रुजला. पण काय झालं, तिथं अतिउच्चपदी काम केल्यानंतर शिरीषला थोडा आपल्या मुळाचा ध्यास लागला. आपलं गाव, आपला देश, आपला समाज, आपल्या भारतातली मुलं यांच्यासाठी काहीतरी करायची अस्वस्थता त्याच्या मनात निर्माण झाली आणि या कल्पनेचं गारुड कल्पवृक्षाच्या वतीनं पंढरपुरात साकार होत आहे. दरम्यान अजून एक गोष्ट झाली. अंतर्नाद म्हणून पुण्यात एक मासिक चालतं, ते छापील स्वरूपात निघत होतं. काही अडचणींनी त्याचं छापील स्वरूपात होणारं प्रकाशन थांबलं आणि ते डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध व्हायला लागलं.
त्याच्या संपादकत्वाची धोरा माझ्याकडे चालून आली आणि संपादक सतत लेखकाच्या शोधात असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर मी ज्या वेळेला शिरीषशी बोलत होतो त्यावेळेला त्याचा महूदपासून सुरू झालेला प्रवास ह्युस्टनपर्यंत कसा जाऊन पोहोचला याचा एक मला कुतूहल होतं, मला अभिमान होता. हे एकतर्फी झालं. मला त्याच्याही पेक्षा शिरीषच्या बाबतीत जास्त काय महत्वाचं वाटत होतं की त्याला परत ह्युस्टन ते महूद असा प्रवास करायचा होता. हे फार दुर्मिळ आहे. जे ह्युस्टनला जाऊन अमेरिकन लाईफस्टाईल, अमेरिकेतली तथाकथित संपन्नता, अमेरिकेतलं काय म्हणूया फ्री एंटरप्राइज, हे सगळं इझिली अवेलेबल असताना तिथल्या एका मोठ्या कंपनीत अतिशय उच्च पदावर काम करून तिथल्या सगळ्या व्यवस्था, तिथला समाज समजून घेतलेला असताना त्याचा स्वतःचा मुलगा आता पब्लिक हेल्थमध्ये एक मोठी डिग्री घेतली आहे, त्याच्या सुनबाई पब्लिक हेल्थमध्ये आहेत. असं सगळं अमेरिकेत राहायची 100 कारणं उपलब्ध असताना सुद्धा पंढरपुरात महूदमध्ये येऊन काहीतरी करायसारखं वाटणं हे शिरीषचे वेगळेपण आहे आणि ते मला भावलं. आता तसं पाहायला गेलं तर लौकिक अर्थाने हे वेडेपण आहे, पण अनेक नव्या शहाणपणांची सुरुवात अशा प्रकारच्या वेडात होत असते. त्यामुळे त्याचं वेगळेपण आहे आणि त्याचं आपण कौतुक करायचं. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य आक्रमणामुळे आपण सगळे अस्वस्थ आहोत. त्याचे वेगवेगळे नकोसे आविष्कार सगळ्या युद्धातनं आपल्याला बघायला मिळत आहेत. इस्रायलचं कालचं प्रिसिजन बॉम्बिंग, त्या सगळ्याच्या मागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं. एखादं शास्त्र परसे वाईट नसतं मित्रांनो, त्याचं जे ऍप्लिकेशन असतं